कारण की तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये. एवढ्या वरतून अख्खा मलबा खाली आलाय, तर नागवरून अख्खी लँडस्लाईड आली असेल. आणि हा तोच रस्ता जो इथून खाली तुटून पडला होता. सेटअपचा माईक बंद झालाय बाई. भावना माईक बंद पडला होता माझा, आता परत चालू झालाय माईक. मी तुम्हाला फोन मधून दाखवतो. गुड मॉर्निंग भावानं. मी पण निघलो आता कोकणात जायला. आणि आपली बाईक समोर आहे, सिरामिक कोटिंग झालेली आहे. माहिती नाही पुढचा प्रवास कसा आहे, तामिनी घाट चालू आहे नाही चालू आहे. वेदर चेक केला मी, सगळा वेदर वगैरे सगळं चेक करून आता निघतोय. इथं सगळं माझा पसार आहे, बॅग बिग हेल्मेट हेल्मेट तर फुल फुल खतरनाक चमकवलाय. सो आता निघूयात. आता पुढं जे काय असेल, जेवढी पण अपडेट बिपडेट सगळा वन साईड मचवून राडा करू भाई. आता तुम्हाला वन साईड पुढचा व्ह्यू पण देणार आहे. खतरनाक एकदम पुढचा व्ह्यू किंग. हे शोधून शोधून दमलं. माझ्या घरच्याने पण टाकलं होतं काय माहिती. भाई महाग आहे चांगली, ही छोटी वस्तू आहे पण लय महाग आहे. आता पुढचा व्ह्यू पण दिसणार ना मी ब्लू. गणपती बाप्पा, परत एका वर्षानंतर ही माझी राईड निघली आहे. आणि एकटाच आहे, सोलो आहे. आणि फक्त सुखरूप हवी ही राईड, ही देवाकडे तुझ्याकडेच फक्त या आशा. जसं तुझ्या इथून गेलोय तसंच मी परत यावं. लेट्स गो. पूर्ण बाईकची आपण ते हायड्रो डिपिंग केलेली आहे. राईड करायला मजा येईल गाईज. फुल गेअरअप झालेलं आहे. माझ्या ह्याच्यामध्ये ज्या रेनकोट जे आहे ते रेनकोट बसतच नाही आहे जॅकेटवरती. गणपती बाप्पा मोरया. बाईक सिरामिक कोटेड झाली आहे ना, त्याच्यामुळं काय होतं ना, मी पुढं सरकत चाललो आहे. पुढं असंच आपल्याला लाईफमध्ये पण पुढं जायचं ना ब्रो. दिवसभर असाच वेदर राहावा, एकदम असा उघडा मस्त चिल. बट मी वेदर चेक केला ना आता, आणि तर वेदर मध्ये दाखवतोय की तामिनी घाटात भरपूर पाऊस आहे. आणि आपल्या पुण्यामध्ये पण भरपूर पाऊस दाखवलाय आज. सो हा जो आहे तो हा पुढचा माउंट मी तुमच्यासाठी लावला की डायरेक्ट तुम्ही माझा POV डायरेक्ट बघाल भाई. त्याच्यानंतर भाऊ सगळ्यांना, तुमच्या सर्वांना आणि अख्ख्या देशवासियांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आहे आणि आपल्याला सुट्टी होती. आपण निघालोय राईड करायला. राईड इन द सेन्स मी स्टे करणार आहे, कारण की माझं घर आहे कोकणात. सो मी कोकणातला आहे. आणि एप्रिलला 457 ब्रो, किल गाडी आहे. आणि या प्रकारे पहिलं झाड तामिनी घाटाला जाताना वाकलेलं आहे. असे अजून लय आहेत आपल्याला पुढं तर बघायला. एवढे लँडस्लाईड्स वगैरे झालेले नजारे आहेत ना. मी स्वतः माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एवढे लँडस्लाईड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता बघितल्या आहेत. आता 3 दिवस आहे मी गावाला. आता 3 दिवस गावाला तर मी काय काय करतोय काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटतील. 1, 2, 3 असे व्लॉग्स पडतील आपले. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. आणि त्याच्यानंतर मी खेकडी बिकडी पकडायला जाणार, खेकडी बिकडी खाणार, धबधब्यावर जाणार, वाडा करणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. भावांनो, मी लय मिस करतो तुम्हाला. जे पण माझ्या रायडिंग ग्रुपमध्ये माझे मित्र आहेत ना, बाय वन साईड बकचोरी करत जातात ना, ते आता मी फील करतोय सोलो जाऊन. पिलियन आहे तसं तर, बट कसं आहे ना, ती एक वाईब असते बाई पोरांसोबत. ती वाईब कोणच नाही मॅच करू शकत भावांनो. बघा कसा टर्न मारतोय आईच्या गावात. वॉक्स वॅगनच्या पुढं जर गाडी असती ना, काम 25 झालं असतं. भावांनो, ही पूर्ण जागा खाली आली होती लँडस्लाईडनी. बाप रे, काय झालं असेल तेव्हा. हो का, हे पण सगळं हे काहीतरी वरती प्रोजेक्ट चालू आहे काहीतरी वाटतं. सो त्याच्यामुळे हे सगळं लँडस्लाईड झालं होतं. कारण की काम चालू असताना मातीसारखे ढिसूळ होणं, या सगळ्या गोष्टी. आता आय डोंट नो कशामुळे झालं काय झालं, पण खतरनाक लँडस्लाईड झालं होता. आता आपण नजाऱ्यांमध्ये एकदम मिसळून गेलेलो आहोत. आणि काय भारी वाटतंय. काय नजाऱ्यात भाई, वन साईड किंग नजरात भाई किंग. एकतर या कारवाल्यांचं जर ह्याचं हे उडतंय माहिती आहे का तुम्हाला, असं पाणी नाही का टायरचं, बारके असं छिटे, ते येऊन डायरेक्ट कॅमेऱ्यावरती आणि माझ्या गॉगलवरती येऊन बसतायत. मला 10 वेळा असं स्वच्छ करावं लागतं यार. कारण की त्याच्यामुळं काय होतं ना, तुम्हाला क्वालिटी खराब भेटणार, ते मला नाही पाहिजे ब्रो.
भाई एकदा तरी भाई ताम्हिणी घाट बघितला पाहिजे तुम्ही लोकांनी. पण माझं एक एवढं म्हणणं आहे की ताम्हिणी घाट आता हे एकदम असं हिडन हिडन म्हणण्यापेक्षा आहे ना पूर्ण सरकारी झालेलं आहे. दर दिवशी कोण ना कोण तरी एंगे मेंगे लेमन सोडे येत राहतात जात राहतात सारखं आहे भाई. कारण की आता बघा ते एक राहिलंच नाही ना की चला एका धबधब्यावरती 4 जण आहेत. आता एका धबधब्यावरती 200 जण असतात. 200 म्हणून मी तसं म्हणून 400 जण असतात. ती प्रायव्हसी किंवा प्रायव्हसी नाही बोलता येणार पण ते एक सुकून असतं ना की आपण फोटोज काढू तिकडे आणि सगळ्यांना पण ती आवड आहे. त्याच्यामुळे आता ते तसं राहिलेलं नाही आहे की कोणती लोकेशन जे आता हिडन आहे असं काहीच नाही राहिलं आहे. सगळं आता सार्वजनिक मंडळ झालेलं आहे. हे माईक कनेक्ट नाही केला तुम्ही बोलते अरे तुम्हाला माझा आवाज नाही मला नाही माहिती पण आय एम मायसेल्फ ब्रो. भावांना समोर धरण मुळशीला आलोय आता आपण आणि सगळ्यात पहिला धबधबा आता विचारलोय मुळशीला धरणाच्या वरती बरोबर. माझा आवाज होता की नाही माहिती नाही. तुमचा भाऊ परत आला मार्केटमध्ये कारण की पाऊस गेला आता लगेच आला थोडासा मुतून गेला आणि आम्हाला थोडंसं बोललं करून गेलं. आणि जास्त तर भाई ना पावसापेक्षा तर जास्त गाडीवाला माझ्यावरती पाणी उडवत आहे भाई. माणसात धरण दाखवतो तुम्हाला मुळशीचं. नाश्ता करायला आंबायचं का इथं फुल धरण भरलेलं आहे. अरे बापरे भावांना पाण्याचा भाव खूप वाढलेला आहे आणि तुमचा भाऊ वन साइड नडतोय वन साइड. गाईच लपडा वॅगनर ठुकली आईला. तसं तर वॅगनरवाले किंग आहेत मामा त्यांना काय होणार नाही आणि काय झालं नाही पाहिजे. गाडी ठुकू द्या गाडी बनवता येते ब्रो पण माणूस तुटला की बनवता नाही येत. आज या वेदरनी एवढा भारी साथ दिला ना मला काय सांगू तुम्हाला. पाऊस आला भाई पाऊस पडला पाहिजे. पावसाच्या दिवसात पाऊस नाही तर काय बरफ पडला पाहिजे भाई. पावसाच्या दिवसात पाऊस पडला पाहिजे आणि त्या पावसाला एन्जॉय केलं पाहिजे. त्या पावसाला शिव्या नाही दिल्या पाहिजेत कशाला येतो आणि काय येतो आणि हेच होतंय भाई काय नाही चिल. चड्डी ओली राहिली तरी चालेल पण घालायची काय विषय नाही ब्रो. साल्टी गेली तरी चालतील पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. पाहून मला कॅमेरा बंदच करून वाटत आहे. एवढे सुंदर नजारे आहेत भाई. किती 1 वर्षानंतर आलोय. काय ती एक्साइटमेंट आणि काय ती खुशी आणि तीच एनर्जी घेऊन तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्लॉग बनवायला आलाय. व्लॉग ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा व्हिडिओ देतो ना भेंडी अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये नसेल भाई. डायरेक्ट 4000 वॉच टाइम कंप्लीट झाला पाहिजे भाई. बघा ना हे पण खाली गेलं होतं सगळं पावसामुळे आणि इथं आतमध्ये एक सगळ्यात पहिला धबधबा लागतो. सगळ्यात पहिला वॉटरफॉल हा इथला चालू होतो आणि सगळे खाली गेलं होतं. साहेब काम झालेलं आहे. ताम्हिणी घाट चालू झालेला आहे. वन साइड तुम्ही ताम्हिणी घाटात येऊ शकता फक्त गर्दी करू नका. आणि जो तुम्ही तुमच्याकडे कचरा आणलाय ना तो तुम्ही तुमच्या सोबत घरी घेऊन जावा कारण की ही तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये. त्याच्यामुळे असे कचऱ्याच्या बॉटल बिटल असं टाकू नका. कचरा आहे तो कचऱ्याचे पिशवी आणा त्या कचऱ्याच्या पिशवीत टाका आणि घेऊन जावा. बॅग वगैरे तर असतेच आपल्याकडे कारण की हे तुमच्या बापाने बांधलेलं नाहीये किंवा तुमच्या बापाचं नाहीये. तर भावांना ह्याला खराब करू नका. हे निसर्ग खूप सुंदर आहे. ह्या निसर्गाला असंच सुंदर तर राहू द्या. भावांना परत पाऊस आलेला माईक काढायची वेळ झालेली आहे. हो ना जस्ट ना आता मी आता हॉटेलला थांबलो इकडे आणि हा नेहमीच आमचा हॉटेल आहे. आता जसंच भाई लय लाईन स्टार्ट झाले भाई. वन साइड धरणा तोड झालंय बापली धंदू पण भाई वन साइड मच होते. वन साइड क्रेझी पाऊस चालूच आहे अजून पण आणि इथं पुन्हा बघा वन साइड मजा येते अजूनपर्यंत तरी मजा आहे. आता पुढे जाऊन माहिती नाही किती पाऊस आहे आणि किती काय आहे पण आहे भाई मजा आहे. मजा तर आहे. वन साइड फुल रायडर्स लोक आलेले आहेत. फक्त भावांना गिअर्स वगैरे यूज करा. अरे फक्त जेव्हा पण याल ना भावांना फक्त गिअर्स वगैरे यूज करा. सगळ्यात इम्पॉर्टंट ते राहतं. मी रेनकोट घालू शकतो पण पडल्यावरती मला रेनकोट सेफ्टी नाही देणार जेवढं मला हे सेफ्टी देईल. आणि वेदर चेक करा भाई क्रेझी
हो ना, पहिला वॉटरफॉल इथला आत्ताचा, जे कसं प्रॉपर आता वाहता नाही. तिथे एक समोर वॉटरफॉल, खाली अख्खं धरण भरलंय, बट इथं पाणीच नाही, म्हणजे आहे पण लय स्लो आहे. अख्खं डॅम भरलेला आहे. माझा आवाज आर्या कापतो, नाही आर्या मेरे को नहीं मालूम. कारण इथं लँडस्लाईड झाले. बापरे, भावना पाऊस पडतोय ना, तर पाऊस एकदम झाडभर पडतोय आणि अख्खं धरण भरलेलं आहे. तिथं पण लँडस्लाईड झालं, डोंगर आले खाली. नॅनो घ्यायची का आपण नॅनो एखादी? अरे फिरता तरी भेंडी, कसला वन साइड नडतो बघ नॅनोवाला. मला वाटतं मी तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवा, पुढचा. आतापर्यंतची सर्वात मोठी लँडस्लाईड आहे बघा ही. मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आपला कॅमेराच्या माध्यमातून. ब्रो भावांनो, विचार करा, एवढ्या वरतून अख्खा मलबा खाली आलाय, एवढ्या वरतून संपूर्ण खाली आलता भाई, संपूर्ण. विचार करा. आणि इथं प्रोजेक्ट चालू आहे काहीतरी, बघा इथं प्रोजेक्ट चालू आहे आणि अख्खं वरतून एंडपर्यंत बघा, कुठपर्यंत अख्खं एंडपर्यंत खाली गेलं, धरणापर्यंत. विचार करा, जर कोणती गाडी असती, जर कोणती काय असतं तर किती भयानक दृश्य झालं असता. बाप रे, निसर्ग जेवढा सुंदर आहे तेवढा खतरनाक पण आहे. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत भावानं, पण निसर्गाशी छेडछाड नाही केली पाहिजे. बघा इथं सगळे झाडं वगैरे पडलेत. इथं वरती पण एक छोटीशी लँडस्लाईड झालेली आहे. आता तर काय होतं ना की डोंगर वगैरे फोडून जे प्लॉट्स आहेत ते बनवले जातात, विलास वगैरे. निसर्गाला तुम्ही छेडलं तर निसर्ग तुम्हाला छेडणार ना ब्रो. हे बघा काय निर्लज्ज लोक आहेत बघ ना. त्या शेवळ आले होते आणि त्या शेवळ्यावरती दिल काढून RS आणि PS आणि GS आणि MS BMS काय बी लिहिलेलं आहे भाई. लोकांना अकला नावाची गोष्ट संपली भावनो. आणि विच वेळेस आपण आपला एन्जॉय करू, लोकांना ठेवू साईडला. साल्टीला साल्टी, काळी काळी साल्टी. समोर दिसत धरण तुम्हाला, क्रेझी वाटते, क्रेझी. पहिले ताम्हिणी घाट नाव ऐकलं की भीती वाटायची की इथं भूत आहेत आणि हे आणि ते. भाई आता ताम्हिणी घाट माझं घर वाटतं मला. फाटती तर खरी, पण भाई मजा आहे, मजा आहे. ताम्हिणी घाट म्हणजे सुकून, प्रेम, शब्द कमी आहेत भावांनो. इथं प्रत्येक प्रकारचे तुम्हाला धबधबे बघायला भेटतात. रिंग वॉटरफॉल, गोटी वॉटरफॉल, खड्डा वॉटरफॉल, मिल्कीबार वॉटरफॉल, देवकुंड वॉटरफॉल, सगळं काय बघा भेटतं भाई. सगळं काय, प्लस व्हॅली, बीच व्हॅली, सगळं. 7 लेअर्स ऑफ वॉटरफॉल, अनलिमिटेड लेअर्स ऑफ वॉटरफॉल, सगळं. पण भावांनो, लँडस्लाईडचं प्रमाण लय जास्त वाढलं का. इथं पण अख्खा लँडस्लाईड झालेलं आहे. चल क्या रहा है भाई मार्केट में. ओ वॅगनार, दुसरी वॅगनार, वॅगनार वाले मामा सगळे मनात बसतात. सगळेच वॅगनार वाले, पावसा झाला. सगळेच वॅगनार वाले अरे वाईट नसतात. दिगदाग 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 दिग, वॅगनार वाले मामा सगळे मनात बसतात. चला भावांनो, थोड्या नंतर भेटूयात, कारण की पाऊस चालू झाला. पण माईक बंद करून ठेवायला लागला आतमध्ये. भावना, हे निवे गाव आहे. हे निवे गाव जसं तुम्ही पार करता ना, त्याच्यानंतर तुम्हाला एक जय मल्हार म्हणून एक हॉटेल लागतं. मी तुम्हाला ते शो करतो. भावना, जसं तुम्ही खाली आलात ना, खाली आल्यानंतर ना तुम्हाला राईट हँड साईडला आहे ना सावळा घाट, हे सगळं. आता हे सगळे सावळा घाट वगैरे चाललेत वाटतं. तिथून सावळा घाट, हे सगळे जे फोर्ट्स वगैरे, जसं आम्ही लास्ट टाइमला गेलो होतो, सावळा घाट वगैरेला या रस्त्याने जातात. आणि जसं तुम्ही वरती वगैरे गेले की तुम्हाला लेफ्ट हँड साईडला बस स्टॉप आहे. बस स्टॉपपासून तुम्ही खाली जायचं, मग गावात पार्किंग करायचे. गावात पार्क केल्यानंतर तुम्हाला ट्रेक करायचा एक हाफ एन आवरचा. त्याच्यानंतर तुम्हाला सावळा घाटचा पूर्ण व्ह्यू दिसतो, जसं की रिंग वॉटरफॉलचा धबधबा, परत देवकुंड वॉटरफॉल आणि अशक्य हजारो धबधबे. सो ते वरती इथून सावळा घाटावरती गेल्यानंतर दिसतात.
सो आणि हे जे वॉटर आहे हे जय मल्हार इथून तुम्हाला आतमध्ये जायचं. जसं तुम्ही घाट उतरणार की तुम्हाला समोरच सावळा घाट म्हणून असे बोर्ड दिसतो. तो भेटूयात पुढे. ही आहे हॉटेल प्लस व्हॅली आणि इकडून जे आहे ते प्लस व्हॅलीसाठी सगळेजण जातात. तर आपण तामिनी घाटाच्या एकदम टॉपवर आणि समोरचा काय धबधबा दिसतोय पडते दिसतोय तुला समोर. त्याच्याच भावांना आपल्याला थांबायला तिकडे वेळ भेटला तर आपण लगेच तिथले फोटोज वगैरे क्लिक करून तुम्हाला दाखवू. सेम कुंभे वॉटरफॉल सारखा धबधबा दिसतोय. बघा आपण पोहोचलो तामिनी घाटच्या टॉपला. आपण आता तामिनी घाटच्या टॉपला आणि हे प्लस व्हॅली ही पूर्ण धुकाने आता एकदम आणि हे वॉटरफॉल आणि ही पूर्ण प्लस व्हॅली आणि भावांना एक शंकराचं मंदिर आहे इकडे. जसं तुम्ही तामिनी घाटातून पुढे आलात ना की तुम्हाला असं शंकराचं मंदिर लागतं आणि इथं थोडंसं थांबणं थोडंसं रिस्की वाटतं. बट हे जे आहे इथून अंदर मग जंगल ट्रेक स्टार्ट होतं इथून असं इथून ते प्लस व्हॅलीसाठी रॅपलिंग वगैरे पण तुम्ही करू शकता. आणि ह्याच्या पुढे माझा आवाज येतो नाही तर मला फुल बॉम्ब बोलतो मी वन साइड नडतोय. भावनाने एका काल हे सगळं बनवलं होतं आणि एका ट्रक ड्रायव्हरनी त्याला टर्न मारायला जमला नाही म्हणून त्यांनी असं हे केलं. हे आता तोडून दिलंय काल हे. आणि या वॉटरफॉल पूर्ण लिटरली किती खतरनाक वरून अख्खी लँडस्लाईड आली असेल. अख्खे झाड खाली आलेत आणि हा तोच रस्ता जो इथून खाली तुटून पडला होता लँडस्लाईड मुळे. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. तुम्हाला प्लस व्हॅलीचा व्ह्यू दिसतो खालचा. भावांना फक्त हळू घ्या गाडी. काय माहितीये का माझं पण मी इथं सारखं येतो. तुम्हाला माहिती असेल नसेल जर एक चूक झाली ना डायरेक्ट घरी ऑप्शन नाहीये इथं दुसरं. हळू चालू हळू आरामातच आहे. इथून खाली गेलं तर भावाला तुम्हाला मिल्की बोर्ड वॉटरफॉल बघायला भेटतो. मला भीती वाटते मी एवढं रेकॉर्ड केलंय पण तुमच्यापर्यंत माझा वॉइस पोहोचला पाहिजे. भाऊन आता तामिनी घाटाच्या वर आलतो आणि हा ढगांचा व्ह्यू गाड्यांचा व्ह्यू हाय हाय लय मजा येते लय मजा येते. माझ्या ग्रुपला मिस करतोय मी. हॅलो 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 माईक खराब झाला. हॅलो 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 माईक अख्खा भिजला भावांनो. आता माईकच वर्क करत नाहीये माझा. देवाच्या कृपेने होऊन जाऊ. हॅलो हॅलो माईकचा सिम्बॉलच नाही ते भावांनो. माझा माईक डेड. माईक चालतच नाही वर्कच नाही करते माझा माईक. भावांनो एक दुःख संपलं नाही की दुसरं दुःख चालू होतं. माझा माईक बंद पडलाय आणि आता हा नजारा बघा. बाकीचं सगळं जाऊ द्या उडत बाकी मी बघतो. पण माझा मेन मोटो व्लॉगिंग सेटअपचा माईक बंद झालाय बाई. काय माहिती आता कसं काय करायचंय. सगळ्यात इम्पॉर्टंट बाई माईक आहे मोटो व्लॉगिंग मध्ये. किंग भावांनो माईक बंद पडला होता माझा. आता परत चालू झालाय माईक. थँक गॉड. माझा देव पण माझ्यासोबत आहे. भावांनो काय धबधबा दिसतोय. आय हाय मेरा नाम है इश्क में तेरे हो कहते तुम दूर में. वाव 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 एक नंबर भाई एक नंबर. काय वॉटरफॉल दिसतोय आणि हे फेमस वॉटरफॉल आहे भाई. आपण भरपूर जण आता आणि हा किती लेअर मध्ये पडतो बघा ना. 1 2 3 4 4 5 लेअर मध्ये पडतो आपण. बघा सगळ्यात पहिले 1 मग दुसरा टप्पा तिसरा चौथा पाचवा 5 टप्पे भाई. 5 रस्ते लय भारी आहेत भाई तामिनी घाटाचे. माईक चालू आहे का. माईक चालू आहे. आणि आता पाऊस पण नाही म्हणे. पावसाने आमची जी साथ दिली ना भावांनो एक नंबर साथ दिली. एक नंबर. तुझी कंबर अशी चाल शेकी शेकी. हा हो को बाई 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 बाई. आता सगळ्यात पहिले माझं हे काढणार आहे रेनकोट पायाचा आणि सगळ्यात पहिले 2-4 असे फोटो काढणार आहे काचकाठून. काय रस्ते काय रस्ते काय रस्ते.
इथं गाडी पळून मजा नाही येत. जो हा नजारा आहे ना भाई, हा सुकून ह्याचे जे फील घ्यायला मजा आहे ना ती कशातच नाहीये. त्या मातीचा वास, त्या झाडांचा वास, त्या फुलांचा वास, हाय हाय. हा सगळ्यात रिस्की टर्न आहे माहिती आहे. हा लय सगळ्यात रिस्की टर्न आहे. लोकांना कळतच नाही. इथून सरळ सरळ आलं तर डायरेक्ट टर्न आहे. हे सगळं का तुटलंय? हे ॲक्सिडेंटमुळे सुटलंय सगळं. म्हणून तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो मी या माउंटला लावून. आता इथं धबधबे आणि नागमोडीचे रस्ते बघा आता तुम्ही. मी तुम्हाला फोन मधून दाखवतो आणि याच्या मधला व्ह्यू. आणि हा रस्ता भाई काय सुकून आहे. आणि हे पोरं बघा इथं छानपणा करतात भाई. ही मस्तीच माग पडते भाई. आणि याच्या मधला व्ह्यू. भावना तुम्हाला ह्याच्यावर प्रेम नाही होणार तर कशावर प्रेम होईल? काय नजारा आहे. 101 कंटिन्यूस वॉटरफॉल आहेत. कंटिन्यू तुम्हाला एक ड्रोन शॉट सारखा एक व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा इथं पण काय वॉटरफॉल आहे. इथं थोडेसे टर्न जे आहेत ना ते डायरेक्ट टर्न आहे ते. त्याच्यामुळे इथं खूप भीती वाटते आणि इथं खूप जास्त ऍक्सिडेंट पण होतात. डायरेक्ट नागमोडीचे वळण आहे ते. आणि अजून एक वॉटरफॉल जिथे की हे सगळे एन्जॉय करतायत. फक्त रिस्क घेऊ नका. आणि हे डायरेक्ट असं नागमोडी वळणाचे रस्ते कंटिन्यूस तुम्हाला बघायला भेटतात तामिनी घाटात उतरताना. भावांना तुमच्यासाठी व्लॉग काढण्यासाठी काय काय मेहनत केली मी. माझी वायर खराब झालेली तिला रिपेअर केली आणि कशी बशी तिला जुगाड करून आता परत आपला माईक चालू झालाय. आणि हे आता एंडचे 2 असे वॉटरफॉल्स आहेत जे मी तुम्हाला आता दाखवतो या व्हिडिओमध्ये. हा अजून एक वॉटरफॉल आहे जो की फुल पॉवर पडतोय. फुल पॉवर. शेवटचा एक सगळ्यात मोठा धबधबा मी तुम्हाला आता शेवटचा एक दाखवतो जो की सगळ्यात मोठा धबधबा आहे तामिनी घाटवरचा, जो की वरच्या टोकापासून त्या खालच्या टोकापर्यंत एकदम प्रॉपर पडतो. हा सर्वात मोठा पडणारा, हा जो वरतून पडतो हा सर्वात मोठा धबधबा आहे. आणि हा इथं नाही पडत आहे, हा या बाजूला पडतोय. जो हा धबधबा आहे जो वरतून सगळ्यात वरतून पडतो. सो जेव्हा पण तुम्ही याल खूप सांभाळून या. तुमच्या टायरला ग्रिप पाहिजे. जर तुमच्या टायरला माझ्यासारखी ग्रिप आहे की पूर्ण टायर तुमचा टकला झालेला आहे तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. एक रिस्पॉन्सिबल रायडर म्हणून एक 40-50च्या स्पीडवरती चालायचं. त्याच्यावरती चालवू नका. मी 40-50च्या स्पीडवरतीच अख्ख्या पुण्यातून आत्तापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे. मला आठवत पण नाही मी 70च्या वरती कधी गेलो. 70च्या वरती मी अजूनपर्यंत गेलोच नाही आहे. आता तामिनी घाट जो आहे तो आता आपण संपून आता उतरतोय. आणि आता ह्याच्या पुढे धबधबे वगैरे बघायला नाही मिळणार. फक्त जे नागमोडीच्या वळणाचे रस्ते आहेत ते तुम्हाला फक्त बघायला मिळतील.
या शेवटच्या मोठ्या धबधब्यानंतर पहिल्यांदा अख्ख्या गाडीने 44चं ॲव्हरेज दिलंय, 45 किलोमीटर. आणि तुम्हाला जसं तुम्ही तामिनी घाट खाली उतरता ना, तुम्हाला समोरच्या डोंगरावरतून जे तामिनी घाटावरचे जे धबधबे पडत होते त्यांनी खाली पडताना हे पूर्ण निसर्ग तुम्हाला एवढा सुंदर दिसतो. आणि भरपूर आता इथं सिक्रेट पॉईंट्स आहेत. तुम्हाला समोरून भरपूर असे अशक्य तुम्हाला वॉटरफॉल्स बघायला मिळतात. भावांनो, आता घाट संपलेला आहे आणि आता मानगाव साईडला जाण्यासाठी इथून पहिला ढाबा घ्यावा लागतो MIDC पासून. आणि जर तुम्ही सरळच रस्त्याने गेले तर सरळ डेड एंडला तुम्हाला एक राईड घ्यायचा. राईड गेल्यानंतर तुम्ही डायरेक्टली जे आहे ते देवकुंड वॉटरफॉलला जाऊन पोहोचता. मग तिकडून होतो देवकुंड वॉटरफॉलची सुरुवात. आणि जो सावळ्या घाट मी जे तुम्हाला सांगितलं, सावळ्या घाटपासून तुम्ही देवकुंड वॉटरफॉल हे सगळं जे आहे ते बघू शकता वरतून. डिरेक्टली अर्ध्यातूनच तुम्हाला ट्रेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते देवकुंडचं पण दर्शन होतं. इथून सरळ गेल्यानंतर तुम्ही देवकुंडला जाऊन पोहोचता. आणि हा इथून पहिला लेफ्ट मारल्यानंतर तुम्ही जाता मानगावच्या दिशेने. अरे यार, ते मागचा सीनच दाखवायचा राहिला. गाईज, सॉरी गाईज, त्या पोलिसवाल्यांच्या नादातून मी तुम्हाला तो मागचा व्ह्यू दाखवायचा विसरलो आणि मी स्वतः बघायचा बी विसरलो. आई शपथ, साल्टी र साल्टी, काळी साल्टी. भावांनो, भरपूर पाऊस होता. आणि त्याच्यानंतर आता येऊन पोचलो मी मानगावला. आता मानगाववरून आता स्ट्रेट इथून गेल्यानंतर ना डायरेक्ट आपण इथं पोचणार बिरवाडी महाड या साईडला. आणि जर तुम्ही इथून लेफ्ट घेतला ना तर इथून डायरेक्ट तुम्ही हरिहरेश्वरला या साईडला जाता तुम्ही. आम्ही लास्ट टाईम इथूनच गेलो होतो हरिहरेश्वरला. भावांनो, एवढी घाण झोप आले ना, मी मोजून 1 तास झोपलो आहे. सकाळी 3ला झोपलो आणि सकाळी 4ला उठलो. 1 तास झोपलो आहे. ह्याच्यात कंटिन्यू गाडी चालवली बा, वन साईड एन्जॉय पण केलेला. अजून पण तीच एनर्जी आहे. अजून पण मी ओरडू शकतो जोरात. फक्त माझा कुल्ला दुखायला लागला आहे, बाकी काय नाही ब्रो. पण जेव्हा मी बोलायला लागतो ना माईक कनेक्ट करून, तेव्हा टिप परत पाऊस चालू होतो आहे. आता परत पाऊस चालू झाला आहे. मस्त एक कॉफी मारणार आणि मग गप एक आता नाश्ता केला तर करल. जर नाश्ता केला तर मी कॉमात जाईल ब्रो. आणि आपल्या गाडीनी फर्स्ट टाइम 45 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज दिला आहे भाई. 45 किलोमीटर पर लिटर. आईच्या गावात NS का स्प्लेंडर आहे भाई. सिटीमध्ये 28 देते आणि हायवेमध्ये 45चा ॲव्हरेज काढून दिला आहे भाई मला. आता 125 किलोमीटर आम्ही कंटिन्यू आलेलो आहे आणि 45चा ॲव्हरेज म्हणजे बाप NSमध्ये ॲव्हरेज दिला भाई. टॉपचा विषय भाई, टॉपचा विषय. किंग बोलतात त्याला, किंग NS आहे. झोप उठली माझे ॲव्हरेज बघून. किंग NS, आईची किटकिट. NS किंग. हे जर माझ्या मित्रांसोबत आला असतो ना, आईला हिला बरोबर 27चा ॲव्हरेज दिला असता. पण आता मग 45चा ॲव्हरेज दिलाय. तू किंग आहे भाई. नड तू वन साईड नड 50चा ॲव्हरेज दे. इंडस्ट्रीचा तोंड बंद करून टाक भाई. 50चा ॲव्हरेज आहे, 50चं. कसं आहे वातावरण भावांनो? हे बघून मला आपला डायलॉग आठवला. काय ती डोंगर, काय ती झाडी, एकदम ओके भाई. मी आत्ता जाऊन 70च्या स्पीडवरती आलोय माहिती आहे. नाही तर मी 70 टेकवलीच नाही आज गाडी. चला भावांनो, पहिला काय तर खातो, चहा बी कॉफी बिफी पितो आणि त्याच्यानंतर निघतो. चलो गाईज, वल्ला चलो वल्ला. भावांनो, फायनली आपण आपल्या घरापाशी आलेलो आहोत. खूप दमलोय आता, कारण की भरपूर पाऊस लागला, अख्खा भिजलोय आम्ही. एकतर खूप जास्त झोप यायला लागले मला. आता आईबाबांसाठी सगळे फूल फळं भाजी बिजी सगळं घेतलं आहे. आता निघालो आहे घरच्या दिशेने. घरी जाणार, आराम करणार, चिल करणार, थोडंसं जरा झोपणार, उठणार, एडिट करणार, मग बघू प्लॅन काय होतं आपला.
भावांनो आम्ही आलोय घरी आता आणि मी आता आयफोननी शूट करतोय आणि हा माझ्या घराचा बॅकग्राऊंड. असं काही बॅकग्राऊंड राहतो माझ्या घराचा. बॅक साईडला पण इथं नदी आहे. फ्रंट साईड मी एकदा तुम्हाला दाखवतो. सो हे बघा, आमच्या इकडे जे आहे ते असा परडा आहे. हा हा पूर्ण परडा आहे आणि इकडे आरामात एवढे जण झोपतील ना, काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर हे पूर्ण बाग आहे. ही एक छोटीशी, इथं बघा चिक्कूचे झाड आहेत. बघा चिक्कू लागलेत पण त्याला बारके बारके. परत हा एक चिक्कूचा झाड आहे, हा आंब्याचं झाड आहे आणि इथं पूर्ण फाट्या ठेवल्या जातात. जे फाट्या म्हणजे की ज्यांना माहिती नाही तर इथं सुक्या लाकडे ठेवले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला एक सगळ्यात भारी व्ह्यू दाखवतो, सगळ्यात भारी. हा सगळा आमचा फ्रंट व्ह्यू आहे. हा सगळा फ्रंट व्ह्यू राहतो आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात भारी व्ह्यू दाखवतो. अरे यार धगात येते पण शी. पचका झाला भावानं, पचका पचका झाला. पचका मीन्स फा. आणि हे पूर्ण स्लिपरी बाबा, इथं पडायचं. बघा बघा पायाचं टाकलेलं. सो फाटे म्हणजे बघा बेसिकली हे लाकडे असे सुखे जे आपण इथं असं चुलीला वापरतो. आणि व्लॉग मध्ये मजा येईल तुम्हाला 100% भावानो. असा व्लॉग बनवलाय ना भाई, राडा राडा. आणि हा आमचा जुना स्टंप होता. हा स्टंप होता, बॉलिंग इकडून मधून इकडून बॉलिंग व्हायची आणि हा स्टंप इथं 6-4 असायचा आणि बॉल गेला की डायरेक्ट भातात की आउट. आई तुमच्या भावाने लय मचवलंय. आई फुल राडे केले, आम्ही लय खेळलोय भाई या अंगणात. आणि हा असा काही आहे बॅकग्राऊंड. आणि ही जी आहे ही भाताची शेती आहे पूर्ण. ही पूर्ण भाताची शेती आहे. आणि हे इथलं घर. अजून एक गोष्ट बघायची का, ही आमची बैलगाडी. बघा इकडे बैलगाडी. आम्ही लहानपणी आहे ना हिच्यावर खेळण्यासाठी खूप एक्साइटेड असायचो. की जेव्हा पण आम्ही आलो ना, माझी बहीण आम्ही सगळे अण्णा अण्णा बैलगाडी बैलगाडी फुल असे अण्णा बाबा असे फिरवायचे आम्हाला. लय लय मजा केली भाई. आणि कोकणात म्हणजे राहणं भाई काय सांगू कोणाला, म्हणजे असं हेच नाहीये की नशीब पण असं नाहीये की एवढं आम्ही असं कोकणात राहतोय आणि लोक बाहेरून फिरायला येतात आणि आमचं तिकडे असं स्वतःचं घर आहे कोकणात. खूप अप्रिशिएटची गोष्ट आहे भावांनो. आता जस्ट ना भावांनो झोपून उठलो मी मगाशी आणि हे रात्री चुलीवरचं जेवण बाई हे खायला नशीब लागतं आजीच्या हाताचं. आपलं घर सुद्धा एकदम बदलून जाईल तुमच्या कसं आहे